शुभ दिवस. पेप्टिक अल्सर म्हणजे पोटातील अथवा आतड्यातील जखम. मग पेप्टिक अल्सर झाल्यास कोणती लक्षणे दिसतात हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तेव्हा पेप्टिक अल्सरची लक्षणेचा विचार केला तर एक, पोटातील किंवा आतड्यामधील जखम किंवा व्रण म्हणजे पेप्टिक अल्सर. यामुळं काय होतं बघा, पोट फुगते. नंबर 2, पोटात तीव्र जळजळ होते, वेदना होतात. म्हणजेच पोटाच्या वरच्या भागात, नाभीच्या वर, छातीच्या हाडाच्या खाली. नाभीच्या वर, छातीच्या हाडाच्या खाली काय होतं, जळजळ होते, वेदना होतात. नंबर 3, जेवण केल्यानंतर लगेचच किंवा काही वेळाने वेदना ह्या वाढतात. ही पेप्टिक अल्सरची लक्षणे. पाहत असताना पुढील लक्षण कोणतं, तर पोट फुगते किंवा काहीही न खाता पोट भरल्यासारखे वाटते. छाती जळजळ होते, भूक अजिबात लागत नाही आणि अचानक वजन कमी होण्याची शक्यता असते. पेप्टिक अल्सर ची लक्षणे पाहत असताना पोटातील किंवा आतड्यामधील जखम झाल्यानंतर पोट फुगते, पोटात तीव्र जळजळ होते, वेदना होतात. म्हणजे पोटाच्या वरच्या भागात अर्थात नाभीच्या वर, छातीच्या हाडाच्या खाली जळजळ होते, वेदना होतात. आणि जेवण केल्यानंतर लगेचच किंवा काही वेळाने वेदना होतात. याच्या पुढचं लक्षण कुठलं, पोट फुगते किंवा काहीही न खाता पोट भरल्यासारखे वाटते. चरबीयुक्त किंवा तेलकट अन्न जर सेवन केले तर पचण्यास त्रास होतो आणि अन्न पचत नाही. अचानक वजन कमी होण्याची शक्यता असते. जर रक्ताची उलटी होत असेल, शौचा काळी किंवा चिकट होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, पोटात अचानक तीव्र वेदना होत असतील, या 4 पैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास पोटाच्या तज्ज्ञाला सल्ला घ्या. पोटाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता फार दाट असू शकते. ही पेप्टिक अल्सरची लक्षणे पाहत असताना कधी कधी काय होतं, मळमळ सुद्धा होते बघा. मळमळ होते, कधी मळमळ होते. म्हणून पेप्टिक अल्सर असणाऱ्या रुग्णांनी काय खाऊ नये आणि काय खाल्ले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि पेप्टिक रुग्णांनी काय खाऊ नये हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे जर पथ्य पाळली तर तुम्हाला पेप्टिक अल्सरचा त्रास होणार नाही. तेव्हा पेप्टिक अल्सर झाल्यानंतर किंवा ही लक्षणे दिसल्यानंतर कुठले पदार्थ खाऊ नये, काय खाऊ नये हे पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कानमंत्रा या चॅनलला पहा. पेप्टिक अल्सरवर
झाल्यानंतर काय खाऊ नये याविषयी व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि त्यासाठी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. इतर नातेवाईक मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तेव्हा पेप्टिक अल्सर झाल्यानंतरची ही लक्षणे मुख्य आहेत. पेप्टिक अल्सर झाला की मग प्रचंड प्रमाणात पोट फुगतं, जेवण करण्याची इच्छाच होत नाही, भूक लागत नाही, पोटामध्ये जळजळ होते, वेदना होतात. तेव्हा अशी काही लक्षणे दिसली तर आपल्याला पेप्टिक अल्सर आहे असे समजायला काहीही हरकत नाही. आणि जर समजा रक्ताची उलटी होत असेल, शौचास काळी किंवा चिकट होत असेल, श्वास घेण्यास अडचण येत असेल, म्हणजे त्रास होत असेल, पोटात अचानक तीव्र वेदना होत असतील, या 4पैकी कुठलीही लक्षणे दिसल्यास तुम्ही पोटाच्या तज्ज्ञाला दाखवा, डॉक्टरचा सल्ला घ्या. कारण अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता असू शकते. यामुळे रक्ताची उलटी होत असते, शौचाकाळी आणि चिकट होत असते, हे लक्षात ठेवा. तेव्हा व्हिडिओ जर फायदेशीर वाटल्यास एक लाईकही करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.